ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। मनुमाता की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतासी रंजऊ चित्तासी आपुलिया नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं क्लेशमालंदि वल्लभं श्री ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः श्री सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची सुता चरणावरी ठेवूनी माथा साष्टांगी आता दंडवत। दुसरी वंदू सारजा जे चतुराननाची आत्मजा वाक सिद्धी पावी जे सहजा तिच्या चरणवजा दंडवत। आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया माझे नमन दंडवत। आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन तया माझे नमन दंडवत। आता वंदू रंगभूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत। ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे। सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती येतो का कुळती मज लागी लाडकी लढीवाळ मागतसे तूज वंदिन हे रज चरणीचे त्वरे येऊनिया मस्तकी ठेवी हात जाईल ही भ्रांत तेव्हा माझी आपुल्या बाळासी धरियाचा हाती न करी फजिती जनामध्ये विश्वाचा तो हरी त्याची गायीन मी कीर्ती आपुलिया होते रसयांते नामा म्हणे ऐकोनिया स्तव झाली से प्रसन्न नाम्या म्हणे विठ्ठला।
प्रेमी संत सज्जन भाविक, भक्तीने सद्गतीत झालेल्या भक्ती माता आणि बाळगोपाळ, आज आपल्या या वास्तूमध्ये हरिभक्त परायण वैकुंठवासी जाऊबाई छबू पाटील या नैसर्गिकरित्या म्हणजे भगवंताचं बोलणं त्यांना आलं आणि ते आपल्यातून निघून गेले. गेले 13 दिवस झाले. भगवंतांनी बोलावलं आणि त्या गेल्या, आपल्याला सोडून गेल्या, पाटील परिवाराला सोडून गेल्या, या मृत्यू लोकाला सोडून गेल्या आणि आज त्यांचं उत्तर कार्य. गेले 13 दिवस म्हणजे सोमवती अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी आईंनी आपला देह ठेवला. देह ठेवण्याचे प्रकार वेगवेगळे आहे. कोणी आजाराने ठेवतो, कोणी अपघाताने ठेवतो, कोणी काळ येतो, त्याला जावंसं वाटतं पण काळ काही त्याला नेत नाही असेच. आणि चौथा प्रकार जो आहे तो शास्त्रात सांगितला आहे की वेळ येते, काळ येतो आणि ठिकाण येतं आणि हे जेव्हा जुळतं त्या दिवशी मनुष्य देह आपला ठेवतो. म्हणजे आपण त्याला म्हणतो मृत्यू पावतो. आणि मृत्यू पावल्यानंतर तो व्यक्ती या मृत्यूलोकातून गेल्यानंतर परत कधी येत नाही आणि आला जरी तरी तो आपल्याला प्राप्त होत नाही किंवा भेटत नाही किंवा त्याच्याशी आपल्याला त्याचा संबंध कुठला जोडला जात नाही. एकदा ह्या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर परत मृत्यूलोकात येण्यासाठी 84 लक्ष योनी फिरून आपल्याला हा जन्म मिळत असतो. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे कितीतरी योनी हा वृक्षांमध्ये, कितीतरी योनी पशूंमध्ये, कितीतरी योनी या जलचर भूचर याच्यामध्ये आपल्याला घालाव्या लागतात. आणि असं पण सांगितलंय की 4 लक्ष योनी मानवामध्ये. मग असं म्हणतो की मानव योनी ही सगळ्यात शेवटची योनी आहे, मनुष्य योनी ही सगळ्यात शेवटची योनी आहे. आणि योनीत आल्यानंतर भगवंताच्या सांगण्यावरून आपण आईच्या उदरातून बाहेर येतो. आईच्या उदरातून बाहेर आल्यानंतर जन्म होतो आणि 5व्या दिवशी आपली ललाटी येते, आपल्या मस्तकीवरती रेषा मारते आणि आयुष्याची रेषा मारते. आणि त्यानंतर हा जीव मागील केलेलं कर्म भोगतो पाप पुण्याच्या रूपाने आणि शेवटी त्याच्या मस्तकावरती जी ललाटी आहे ती आयुष्याची रेषा सांगून जाते. तेवढी ती आयुष्य तो खर्च करतो, तेवढे ते श्वास तो आपल्या जन्मामध्ये घेत असतो आणि सगळ्यात शेवटचा श्वास तो सोडतो. आईच्या उदरातून बाहेर आल्यानंतर पहिला श्वास घेतो आणि या मृत्यू लोकाच्या नियमाप्रमाणे शेवटचा श्वास सोडतो, परत घेत नाही, म्हणतो आपण त्याला मृत्यू पावला. तसं आज आपल्यातून हरिभक्त परायण वैकुंठवासी जाऊबाई आपल्यातून निघून गेल्या. आज त्यांचं उत्तर कार्य आहे. आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे व्यक्ती गेल्यानंतर 13 दिवस आपण जे दुःख पाळतो त्याला सूतक म्हणतात आणि हे सूतक 13 दिवस असतं. आणि 13 दिवसानंतर तो आत्मा, तो जीव या मृत्यूलोकेच्या कक्षातून म्हणजेच पृथ्वीच्या कक्षातून बाहेर जातो आणि त्याला मुक्ती प्राप्त होते, मोक्ष प्राप्त होतो असं शास्त्रात सांगितलं आहे. मग 13 दिवस आपण विधीपूर्वक कार्य केलं तर त्याला तो मुक्ती प्राप्त होते असं आपण म्हणतो. म्हणून आपण 13 दिवस काय करतो, विधीपूर्वक त्यांचे कार्य करत असतो. परंतु शास्त्र, अध्यात्म, विज्ञान आणि वारकरी संप्रदाय याची जर सांगड घातली तर संप्रदाय म्हणतो की याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. गोड कशाने होतो तर काही गोड खाल्ल्यानंतर गोड होतो का, नाही. तर आपला जीव हा माईच्या उदरातून आल्यानंतर तो या भूतलावरती नामस्मरण करण्यासाठी, आपलं हित जाणून घेण्यासाठी, का कशासाठी मला या भगवंताने या मृत्यूलोकामध्ये पाठवलं, तर ते जर त्यांनी चिंतन करून किंवा ज्ञान प्राप्त करून जर ग्रहण केलं आणि आपण समजून घेतलं तर त्याचा शेवट हा गोड होत असतो. तसं आपल्या आई, आजी, जाऊबाई बघा, योगायोग असा आहे की आईचं माहेर मुक्ताईनगर आणि त्यांच्या मुलांची नावं निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. वा वा, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई आणि सगळी नातवंड. म्हणजे आई किती भाग्यवान आणि त्यातल्या त्यात तुम्ही किती भाग्यवान. आईने देह ठेवला, कधी ठेवला, सोमवती अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी.
आणि ही वारी कुठली होती? मुक्ताईची वारी होती. आईचं माहेर कुठलं? मुक्ताईचं. आणि मुक्ताईचं माहेर आणि मृत्यूलोकात कशासाठी येतो आपण? मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी, मुक्त होण्यासाठी. आणि वास्तविक आई पहिलेच मुक्त होत्या. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. निमित्त का होईना त्या मृत्यूलोकामध्ये आल्या, परंतु त्या होत्या पूर्वीच्या मुक्तच. म्हणून बरोबर मुक्ताई वारीच्या मध्येच त्यांनी आपला देह ठेवला. हसत हसत सगळ्यांशी बोलून चालून हसत हसत त्यांनी देह ठेवला. म्हणजे याचा अर्थ काय झाला? याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. म्हणून या निमित्ताने जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा शेवटचा दिस गोड व्हावा. कसा व्हावा? का व्हावा? झाल्याने काय प्राप्त होतं? असा उत्कृष्ट असा सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय सांगतात की या मृत्यूलोकात आल्यानंतर आपण अट्टहास केला पाहिजे. जसा तुकोबारायांनी अट्टहास केला तसा आपण सुद्धा अट्टहास केला पाहिजे की शेवटचा दिस गोड व्हावा. प्रयत्न आपण भरपूर करतो, परंतु गोड काही होत नाही. का? कारण की जेव्हा आपण जन्माला येतो, जन्माच्या अगोदर आईच्या गर्भामध्ये आपण सगळे ते आपण केलेलं पाप जे असतं ते आईच्या गर्भामध्ये आपण ते भोगत असतो. आणि शेवटी म्हणतो की नको आता मला याच्यातून सोडव. मग तो कोहम कोहम म्हणतो. मग ते भगवंत त्याला प्राप्त होतो. मला याच्यातून सोडव सोडव सोडव, सोहम सोहम म्हणतो, मला याच्यातून सोडव सोडव. सोडवतो भगवंत त्याला, उदरातून बाहेर येतो, परंतु हा मायेचा वारा त्याला लागतो. आणि म्हणून तो त्यानंतर कोहम कोहम कोहम, मी कुठे म्हटलो मी कुठे म्हटलो. आणि मग शेवटी तो दुःखामध्ये बुडतो. दुःखामध्ये बुडल्यानंतर मग त्याला दुःख प्राप्त होत असतं. वास्तविक हा मुक्त आहे. आपण सर्व मुक्त आहे. आपण स्वातंत्र्यात राहिलं पाहिजे. परंतु मायेमध्ये अडकल्यानंतर आपण गुंततो. गुंततेल्यामुळे आपलं स्वातंत्र्य नाहीसं होतं. म्हणून तुकोबाराय सांगतात की या मृत्यूलोकात आल्यानंतर आपल्याला अट्टहास करायचा आहे. अट्टहास करायचा, ध्यास करायचा आहे की मला हे ध्येय प्राप्त करायचंय. मुक्त या जन्मामध्ये आल्यानंतर आपल्याला काय, मी कुठून आलो, मला काय करायचं, माझं आद्य कर्तव्य काय आहे, हे जर जीवानं जाणलं तरच त्या व्यक्तीचा शेवटचा श्वास हा नामामध्ये जातो आणि त्याचा अट्टहास पूर्ण होतो. याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. कवतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेणे गुणे. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस 4 खेळी मिळे. एकदा का या मृत्यूलोकातून मुक्त झाला की त्या व्यक्तीला सगळं जग 4 मुक्ती खेळी चाळी सारखं आहे. म्हणजे स्वातंत्र्यात गेला तो. इथं आल्यानंतर तो अडकतो, पारतंत्र्यात जातो. आणि व्यक्ती मेल्यानंतर ती व्यक्ती, तो आत्मा मुक्त होत असतो. परंतु आपण नेमकं उलट करतो. आपण काय करतो की व्यक्ती आली, दुःख आलं, संकट आलं की आपण त्याच्यात अडकतो. हे देवामुळे झालं किंवा याच्यामुळे झालं, आम्ही इतकं देवदेव करतो, इतकं करतो, दान करतो, धर्म करतो, परंतु आमच्या वाटेला दुःख काय येतं. परंतु सज्जन हो, हे आपला हा देह नाश पावणार आहे, मडका आहे, मातीचा आहे. हे आपल्या सगळ्यांना ज्ञान आहे. ज्ञान असून जर ती व्यक्ती अध्यात्माकडे म्हणा किंवा आपल्या आत्म्याकडे म्हणा त्यांनी जर बघितलं नाही तर ते ज्ञान काही कामाचं नाही. म्हणून तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस 4 खेळी मिळी. आता निश्चिंतीने, कधी नाही, आता. आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण दत्ताचिया, दुसरे चरण दत्ताचिया, दुसरे चरण दत्ताचिया, दुसरे चरण दत्ताचिया. त्यांच्या कृपाधारे कधे विसारू, त्यांच्या कृपाधारे कधे विसारू, त्यांच्या कृपाधारे कधे विसारू, त्यांच्या कृपाधारे कधे विसारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतासिया.
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. विठ्ठला मृत्यू लोकामध्ये सर्व आहे, सर्व काही आहे. आपल्याला जे प्राप्त करायचे ते मृत्यू लोकामध्ये आहे, ते स्वर्गात नाही. जे स्वर्गात नाही ते मृत्यू लोकामध्ये आहे, म्हणजे ह्या जन्मामध्ये आहे. स्वर्गामध्ये काय नाही, स्वर्गामध्ये सर्व काही आहे, पण कोणी पाहिलं? जो जाईल तो सांगेल, पण सांगायला येत नाही. त्याचा फोन नाही की काही नाही की काही नाही, काहीच येत नाही. आपण म्हणतो स्वर्ग आहे, नरक आहे, सर्व काही आहे, मान्य आहे, परंतु पाहिलं कोणी? तर शास्त्रानुसार, संप्रदायानुसार जे व्यक्ती ज्ञानामध्ये खोल 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 उडी टाकते, तेव्हा त्याला सगळं हे ज्ञान प्राप्त होत असतो. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्याला भेटत असतात. स्वर्ग नरक हे इथेच आहे, या जन्मामध्येच आहे. मृत्यू होण्याच्या अगोदर मनुष्य आपल्या केलेल्या कर्माची सगळी जमा खर्च देऊन जातो, म्हणजेच काय, भोगून जातो. त्याला दुसरीकडे नरकात जायची गरज नाही, स्वर्गात जायची गरज नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. जरी ते देवांचं स्थान असलं, देवादिकांचं स्थान असलं, तरी त्यांची इच्छा आहे की मृत्यूलोकामध्ये जन्म व्हावा. आणि आपली इच्छा आहे स्वर्गाला जायची, आपली इच्छा आहे वैकुंठाला जायची. वैकुंठाला प्राप्त होईल, पण शेवटचा श्वास नामामध्ये गेला तर वैकुंठाची प्राप्ती. शेवटचा श्वास नामात गेला नाही तर पितरांची प्राप्ती. नामात नाही गेला मग पित्र होतो तो. मग आपण काय करतो, वर्ष श्राद्ध करतो, पित्र जेवू घालतो, त्यांना मनवण्याचा प्रयत्न करतो, पण पित्र काही शांत होत नाही. मग पित्रांचा त्रास होतो. पित्रांचा त्रास झाला की म्हणतो की बाबा याच्याकडे जाऊ, ज्योतिषाकडे जाऊ, भटजीकडे जाऊ, याच्याकडे जाऊ, त्याच्याकडे जाऊ, सगळ्या ठिकाणी जातो, पण त्रास काही कमी होत नाही. कोण सांगतं हे करा, कोण सांगतं ती विधी करा, तो सांगतो ती विधी करा. सगळ्या विधी करून झाल्या तरी माणसात फरक पडत नाही. मग पित्र कशामुळे खुश होतात? तर पित्र म्हणजे हा जो देह आहे, हा देह मेला की शरीर प्रेतरूप शरीर बनतं. प्रेतरूप शरीर बनल्यानंतर त्याच्या पश्चात त्यांच्या मुलांनी, त्यांच्या नातवंडांनी, त्यांच्या पश्चात जर त्यांनी त्यांचे 13 दिवसाचे विधी योग्य रीतीने केलं आणि सगळ्यात शेवटी आज जो योगायोग घडून आणला, आध्यात्मिक कार्यक्रम म्हणजे हरिकथा घडवून आणल्या ज्या नातवंडांनी, मुलांनी, तर त्या ही कथा झाल्यानंतर त्या व्यक्तीला ह्या मृत्यूलोकातून पितृलोकाची प्राप्ती होत असते. आणि पितृलोकाची प्राप्ती झाल्यानंतर हे पित्र वरती आनंदी होतात आणि आपल्या कुळावरती ते आशीर्वाद देत असतात. म्हणून ह्या विधी महत्वाच्या आहे. जर ह्या विधी शास्त्रीय दृष्ट्या बघितलं, वैज्ञानिक दृष्ट्या बघितलं तर तुम्हाला मान्य होणार नाही, इतरही कोणाला मान्य होणार नाही की इतकं ज्ञान आज भरलेलं आहे. व्हॉट्सअप बघितलं की ज्ञान, व्हॉट्सअप बघितलं की ज्ञान, आणि ज्ञानाचा भांडार म्हणजे व्हॉट्सअप. आणि व्हॉट्सअपवरती सगळे ज्ञानी झालेले आहे. म्हणजे कीर्तनकारापासून सगळेच ज्ञानी आहे. आणि सगळे ज्ञानांपेक्षा घरात जे बसतात ते सगळ्यात ज्ञानी. ते घराबाहेर पडत नाही, कुठे जात नाही, ते सगळ्यात ज्ञानी. आणि ते ज्ञान सांगतात आणि ते ज्ञान आपल्या सारख्यांना पटल्यानंतर आपण त्या चुकीच्या ज्ञानाच्या मागे गेल्यानंतर आपण खरं आपलं हित विसरून जातो. आणि खरं हित विसरल्यानंतर मनुष्य या मृत्यू लोकातून जाऊ शकत नाही. आणि गेला जरी तरी 84 लक्ष योगी भोगून त्याला पुन्हा यावं लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल
मोठे ज्ञानी आहात. बालपणापासून बालकडू ज्यांना मिळालेलं आहे त्याचा पाय घसरत नाही, तो वाईट मार्गाला जात नाही, त्याला संगत चांगल्याची भेटते. आणि आज आमची परीक्षा झाली, आज आमची परीक्षा होती आणि आज परीक्षेत पास झालो आम्ही. कसं? आमचे मृदुंगमणी, 3 मृदुंगमणी हो सांगितलं, पण अचानक त्यांच्यामध्ये काही त्यांना काम आलं. काम आल्यानंतर म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग आमचे छोटे मृदुंगमणी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. त्यांनी पहिल्यांदाच आज मृदुंग हातात घेतलाय माईक मध्ये आणि सर्व काही, आणि त्यांनी लाज राखली. म्हणून आधीच मी सरस्वती मातेला विनंती केली, आपुल्या बाळासी धरी आता हाती, न करी फजिती जनामध्ये. पण आमचे मृदुंगमणी सुद्धा आलेले आहे. म्हणून भगवंत जर इच्छा दृढ असेल तर हे काय भगवंताचं आहे आणि भगवंत ते करून घेत असतो. आज मृदुंगमणी, हरिभक्तपरायण भाविन महाराज भंगाडे, वय वर्ष 5 कमी आहे, अजून वय वर्ष 5 कमी आहे, पूर्ण होईल 10 मार्चला. त्यांनी लाज राखली आणि मृदुंगाला उत्तम साथ देत आहे. वास्तविक हा खेळ एकट्याचा नाही. मी कितीही म्हटलं, सांगितलं, तुमच्या मनामध्ये पटेल न पटेल. आज 13व्याचा कार्यक्रम आहे, उत्तर कार्य आहे, तर ज्ञानदेव पाटील आमच्याकडे सुद्धा आले होते. आमच्या घरी काय कार्य झालं, ज्ञानदेव दादा आले होते, त्यांची पूर्ण फॅमिली आली होती, आमच्या दारावरती आली होती आमच्याकडे. ते आले होते म्हणून आम्हाला सुद्धा जावं लागेल. आपलं काय चालू आहे? देणं घेणं चालू आहे. ते आले होते म्हणून आपल्याला सुद्धा जावं लागेल दारावरती. ते 1 महिन्यानंतर आले होते, तर आपण पण 1 महिन्यानंतर जाऊ. त्यांना वेळ नव्हता लग्नाला यायला, तर आम्हाला पण वेळ नाहीये. मग त्यांना कार्याला वेळ नाही, आम्हाला पण कार्याला वेळ नाही. ते श्रीमंत आहे तर आम्ही गरीब असून आम्ही श्रीमंत आहे. त्यांनी इतका खर्च केला, आम्ही त्यांच्यापेक्षा करू शकतो. लाचार होत नाही माणूस. कशात? संसारात लाचार नाही होत, पण परमार्थात आल्यानंतर नाही, मान पाहिजे. लाचार होत नाही. परमार्थामध्ये लाचार होतो, पण भगवंताची प्राप्ती होत नाही. याच्या उलट तुकोबराय म्हणतात, लाचारीने परमार्थ नाही करायचा, स्वाभिमानाने करायचा. लाचारीने नाही तर स्वाभिमानाने. आणि जो स्वाभिमानाने परमार्थ करतो त्याचाच शेवटचा दिवस गोड होतो. विठ्ठल 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 भाषा तुकोबारायांची कटू होती, माऊलींची भाषा मृदू होती. माऊली समजावून सांगत होते, पण तुकोबाराय कानाखाली मारून, तुकोबारायांची भाषा कानाखाली मारून. माऊली शांततेने, नाथबाबा शांततेने. आणि आमची मुक्ताई, चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 1400 वर्ष चांगदेव जगला, पण गुरुपुत्र मुक्ताईचा झाला. आणि मुक्ताई नव्हती, आदिशक्ती मुक्ताई होती. आणि आदिशक्ती मुक्ताईने ज्ञानदेवांना काय केलंय? उपदेश केलाय ताटीच्या अभंगामध्ये. संत योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. आणि त्या मुक्ताई नगर मधील आमच्या जाऊबाई आज आपल्यातून गेल्या. पाटील कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला. सुना, मंगलाताई, रुपालीताई, गायत्रीताई, नातवंड, मुली, लताताई, रेखाताई, यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला. ज्यांनी सगळ्यांना सांभाळून घेतलं, होत्याचं नव्हतं केलं, ती आई आज आपल्यातून निघून गेली. तिचं जाणं आयुष्य ललाटीप्रमाणे ठरलेलं होतं. ती फक्त आता आपल्या देखत गेली म्हणून तिचं दुःख आपल्याला वाटतं. परंतु आध्यात्मिक दृष्ट्या आई आनंदी झाल्या, त्यांना सर्व सुखाची प्राप्ती झाली. मृत्यू
हा माणसाला सर्व सुखाची प्राप्ती करून देतो हे आपल्या कोणालाच पटणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कोणाला पटणार नाही. मृत्यू हा आनंदाची प्राप्ती करून देतो. आपण जिवंत आहोत, मग आपण स्वतःला विचार आपण किती सुखी आहे. हा, सर्व साधनं जरी असली तरी आपण सुखी नाही आहे, आणि आपण सुखी जरी असलो तरी तितकी सुखी नाही आहे की जितके पाहिजे. कीर्तन भक्ती ही मुक्त होण्याचं लक्षण आहे या कलियुगामध्ये. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. हरिरूप होण्याचं ठिकाण म्हणजे फक्त कीर्तन आहे. कीर्तनाशिवाय म्हणजे कीर्तन म्हणजे काय, भजन, नामस्मरण. नामस्मरण करणं हे आनंदाचं लक्षण आहे. गजर करणं आनंदाचं लक्षण आहे. आणि हा गजर आमच्या संतांनी केला आणि ते मुक्त झाले. माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी समाधी घेतली, संजीवन समाधी घेतली. तुकोबाराय वयाच्या 42व्या वर्षी. 42व्या वर्षी तर आपल्या अजून LIC मॅच्युअर्ड होतात. विठ्ठल 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 विठ्ठल. 40च्या वर गेला तर LIC मॅच्युअर्ड होण्याचे दिवस येतात. LIC मॅच्युअर्ड होतो, फंड भेटतो. आता अजून कुठे फिरायचे दिवस आले. आता अजून कुठे फिरायचे दिवस येला, आणि त्यातल्या त्यात जर आपल्याला भगवंताने नेलं तर मग 60च्या नंतर पाठी लागू असे म्हणणारे बाबांना भरपूर भेटले. हरिभक्त परायण परमपूज्य सद्गुरू श्री विठ्ठल महाराज वारके गेली 36 वर्ष झाले आमच्या सारख्यांना उभं केलं. गाढवाचे घोडे करू दृष्टी पुढे अशी ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्यांनी आम्हाला सर्वांना उभं केलं, व्यासपीठ प्राप्त करून दिलं. 36 वर्ष झाले ते हे कार्य करत आहे. त्यांना भेटलेले सर्वजण, महाराज 60च्या नंतर रिटायर झालो ना आम्ही तुमचे, रिटायर झालो की आम्ही तुमचे. महाराजांना एकदम वर करून ठेवलं. महाराज म्हणजे वा 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 वा, हे येतील, ते दादा येतील. 60च्या नंतर आम्ही तुमचेच. झुरवलं. संतांना जो झुरवतो ना, 60च्या नंतर वरती गेले पण येऊ शकले नाही मंदिरात. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांना झुरवू नये, नामधारकाला झुरवू नये. जो अखंड नामस्मरण करून जगाच्या हितासाठी तो झटतो त्यांना झुरवता. आम्ही येतो ना महाराज 60च्या नंतर काय आम्ही अर्ध करून देऊ, तुम्ही काही काळजी करू नका असे सांगणारे पुष्कळ भेटले बाबांना. पण देवही त्यांचा बाप आहे. पांडुरंग परमात्मा त्यांचाही बाप आहे. माझ्या भक्ताला झुरवतो. त्याची रिटायरमेंट पण सुद्धा होऊ दिली नाही. रिटायरमेंटच्या आत, पेन्शन बघण्याच्या आत वैकुंठाला येऊन गेले. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून या मृत्यू लोकात आल्यानंतर काय करायचं, आपण कोण आहोत, कुठून आलो, आपलं आद्य कर्तव्य काय आहे, याला जर आपल्याला हित जाणून घ्यायचं असेल तर संतांना शरण जा. संतांना शरण गेल्यानंतर सद्गुरूंना शरण जा. सद्गुरूंना शरण गेल्यानंतर आपल्याला नाम मिळेल, आपल्याला दीक्षा मिळेल. आपण त्या नामावरती आरूढ होऊ. आरूढ झाल्यानंतर आपल्याला संसाराचा तिटकारा वाटायला लागेल. संसारात न राहण्यासंबंधी आपल्याला बुद्धी मिळेल, आणि जो जितका संसारात राहतो तो तितकाच परमार्थापासून लांब होत जातो. आणि लांब गेल्यानंतर त्याला काही मुक्ती प्राप्त होत नाही. असंख्य साधनं, भरपूर साधनं, लाखो साधनं जरी संसारात असली, ज्यांनी तुम्हाला आनंद प्राप्त होतो असं तुम्हाला वाटतं, परंतु तो खरा आनंद नाही. खरा आनंद इथे आहे, नामात आहे, सत्संगात आहे. संत समागम नामस्मरण घडो, संत समागम नामस्मरण घडो, संत समागम नामस्मरण घडो, संत समागम. वाऊगाचे ब्रह्मन को देवा, वाऊगाचे ब्रह्मन को देवा. नामस्मरण घडो, संत समागम नामस्मरण
लागो तुझे चरण देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसने पडणे संसार व्यसने पडणे देवा माझे मन लागो तुझे चरणी देवा माझे मन लागो तुझे चरणी मागणं मागितलं तुकोबारायांनी, माझं मन तुझ्या चरणाला लागू दे देवा, माझे मन लागो तुझ्या चरणी. परंतु इथं आपलं उलट, आपलं सगळं उलट आणि उलट होण्या कारणाने चुकलिया वर्म फेरा पडे. वर्म चुकलं की काय होतो? फेरा पडतो. फेरा पडला की आपले आपले राहत नाही. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 आपले आपले राहत नाही. बहीण नाही, भाऊ नाही, कोणी नाही, कोणी नाही. नाही रे नाही कोणाचे कोणी 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 बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोया रे बहीण कुणाचे भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे मेला पाठी सर्व राहिले मेला पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे कोणी नाही. आपल्याला वाटत असलं हे माझे आहे, ते माझे आहे, भाऊ माझा आहे, बहीण माझी आहे, सर्व माझे आहे, मान्य आहे. परंतु हे माझे 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 करत 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 कधी त्यांच्यामध्ये अहंकार येऊन जातो आणि तो शेवटी आपल्याला कोर्टात भेटतो हे कळतही नाही. विठ्ठल विठ्ठल भाऊ माझ्या शब्दाच्या पुढे नाही, बहीण माझ्या शब्दाच्या पुढे नाही, आईला तर मी वागवतो, सर्व आहे, हे सर्व माझ्या जोडी बाजूने आहेत. परंतु हा त्याचा अहंकार माझं 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 करत करत इतका वाढतो की 2 भावांचं भांडण 4 फुटावरून, किती 4 फुटावरून 2 भावांचं भांडण, 2 वकील, दोघं वकील गेले, तिसरा वकील केला, पण यांचं अजून भांडण गेलं नाही. 40 वर्ष झाले. विठ्ठल विठ्ठल जागा, संपत्ती, सर्व काही आहे, त्याने आपल्याला आनंद प्राप्त होत असेल, पण असा आनंद प्राप्त होत असेल तर ती संपत्ती कामाची. म्हणून तुकोबारायांनी त्यावेळेस होती नव्हती संपत्ती दान करून टाकली होती. का तर जी आपत्तीमध्ये, तेव्हा आपत्ती आली होती, दुष्काळ आला होता, त्या आपत्तीमध्ये जी संपत्ती कामाला येत नाही ती कसली संपत्ती, म्हणून त्यांना वैराग्य प्राप्त झालं. विठ्ठल विठाल 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 आपलं वैराग्य क्षणिक असतं. कीर्तनात बसल्यानंतर आपण पण सुद्धा आपलं व्हायला पाहिजे, नामस्मरण घडलं पाहिजे. आम्ही गेल्यावरती असं करू, केल्यावरती जेथे कीर्तनाची जागा
जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा. कीर्तनात का अशी इच्छा वाटते की मला पण नामस्मरण घडलं पाहिजे, मला पण मोक्ष मिळाला पाहिजे, मला पण चांगलं झालं पाहिजे, माझा नातू पण मृदुंगमणी झाला पाहिजे, माझा नातू पण गायक व्हायला पाहिजे, त्याला पण असं कळलं पाहिजे, त्याच्या हातात पण कला आली पाहिजे. कुठे प्राप्त होतं, कुठे वाटतं? कीर्तनात बसल्यानंतर. आणि कीर्तनानंतर परत आपण घरी गेल्यानंतर जैसे थे काही नाही. याला इतकं मेहनत करावी लागते बाबा. एक बोल घेण्यासाठी हप्त्यातून एकदा जावं लागतं. एक बोल घेण्यासाठी हप्त्यातून एकदा सरांकडे जावं लागतं. तिथे 30-40 विद्यार्थी बसलेले असतात. आपला नंबर कधी लागेल? आपण गेलो 5 वाजता, आपला नंबर लागतो 9 वाजता. 9 वाजता बोल देणार. मग तो बोल दिल्यानंतर 8 दिवस जर त्या बोलाची प्रॅक्टिस केली नाही तर पुढच्या रविवारी जर तो बोला वाजवायला गेला, बोल चुकला तर किती हप्ते गेले? 2 हप्ते गेले. मग तो बोल परत 3ऱ्या हप्त्याला वाजवून दाखवायचा. तेव्हा जर त्याने व्यवस्थित वाजवला तर 4था बोल. फी किती? 1000 रुपये फी. म्हणजे एका बोलासाठी 3 हप्ते गेले. 4था हप्ता आला तो परंतु अजून एक बोल झाला नाही. याला मेहनत लागते. आई वडिलांची इच्छा असली माझा मृदुंगमणी व्हावा किंवा कला व्हावी, कला ही मिळते, परंतु कलेच्या मागे त्याला करवून घेणारे असतात, ते महत्वाचे असतात. म्हणून आपल्या संसारात सुद्धा आई वडील मुलांना मोठंच करतात. त्याला काय हवं नको ते सगळं विचारपूस करतात आणि त्याची जशी इच्छा असेल त्या मार्गाने त्याला मार्गदर्शन करतात. आई तुझ्या मूर्ती वाली, अगे आई तुझ्या मूर्ती वाली, या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाली, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळ केलिता, बालपणी मी खेळ केलिता, दिसत होतो ताना. अमृताचा गोड आई पाजीला तू पाना. अमृताचा गोड आई पाजीला तू पाना. तुझ्या या उपकाराची, अग तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म आईने मातेने केला. आई वडील आपल्या मुलाच्या हितासाठी झटत असतात, त्याला मार्गदर्शन करत असतात, त्याच्यासाठी कमवतात, त्याच्यासाठी खर्च करतात. परंतु साधनं भरपूर आहे. विज्ञानाला आपण त्याला लावतो, परंतु संस्कृती कुठून आणणार? संस्कार कुठून आणणार? संस्कृती संस्कार जर त्या मुलाजवळ असतील तर तो मुलगा न तर असामान्य होतो. असामान्य काहीतरी वेगळं कार्य तो आपल्या जन्मामध्ये करत असतो. का? विज्ञानाबरोबर जर अध्यात्माची जर सांगत असेल तर तो व्यक्ती असामान्य कार्य करतो. असामान्य, सामान्य नाही. सामान्यतः आपण सगळंच करतो. ड्युटी केली, पगाराला संपला. ड्युटी केली, पगाराला संपला. बोनस भेटला, संपला, आला गेला. सगळं सामान्य आहे. आपलं सामान्य आहे. कुटुंबासाठी कमवतो, करतो. परंतु हे कमवताना जर अजून काही करण्याची इच्छा असेल त्याला असामान्य म्हणतात. काही गोष्टींचा शोध लागला, वैज्ञानिक झाले, पायलट झाले, हे त्यांच्या कर्तृत्वाने झाले. मग हे का झाले? तर जन्मोजन्मीचं पुण्य फळाला आलं. मागील केलेलं कर्म, पुण्यकर्म ते पुढच्या जन्मामध्ये
सुखाचे भोग भोगवताना देत असतं आणि मागील केलेलं पाप हे त्याच जन्मामध्ये शेवटच्या क्षणाला त्रास देऊन 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 ते संपवतं. फक्त पुण्य शिल्लक राहिलेलं आपल्याला पुढच्या जन्माला कामात येत असतं. आणि मग हे पुण्य कोणतं? संसारात प्रॉपर्टी जमा केली ते का? संपत्ती जमा केली ते का? मोठमोठे भरपूर नातवंड आहे, भरपूर सर्व काही गोतावळा मोठा आहे म्हणून का? कबीर महाराज म्हणतात ते मुर्गी के पोते गणू आगे पीछे ठाट, मुर्गी के पोते गणू आगे पीछे ठाट, कोई बिल्ली ले गई कोई चिल्ली ले गई हो गई बाटा बाट. गोतावळा मोठा परंतु कोई चिल्ली ले गई कोई बिल्ली ले गई हो गई बाटा बाट. असंच आहे आपलं. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, तैसा काळ लोकाने तसे. काळ गिरट्या घालतोय मंडपाच्या बाहेर. विठ्ठल 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 हो आहे, काळ आहे. असं पण झालेलं आहे की सप्ताला गेले, कीर्तनाला गेले गाडीने, कीर्तन संपलं, सप्ताह आला, काला घेतला, परत माघारी फिरताना ऍक्सिडेंट झाला. अशा पण घटना घडलेल्या आहेत. देह जाणार जाणार याची काळ बघाणार, 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 याची काळ बघाणार, देह जाणार जाणार याची काळ बघाणार, देह जाणार जाणार, देह जाणार जाणार याची काळ बघाणार, देह जाणार जाणार याची काळ बघाणार. मग तुम्ही म्हणणार जर कीर्तनाला असं गेल्यानंतर असं होतं, मग न जाणे बरे, न जाणे बरे. पण काळ जो आहे तो टपून बसलेला आहे. नाही नाही, काळ हा टपून बसलेला आहे. तो कधी आपल्यावरती घाला घालील हे सांगता येत नाही. क्षण कुठलाही असेल. कीर्तनात हरिपाठ करताना सुद्धा देह गेलेला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तनामध्ये म्हणजे हरिपाठ करताना सुद्धा देह गेलेला आहे. मग तुम्ही म्हणणार की करायचं काय? मग करायचं एकच, प्रत्येक क्षणाला क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत जाणार, नाशिवंत देह जाणार सगळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान व्हा, क्षणाक्षणाला व्हा. प्रत्येक क्षणाला सावध होणं हे आपल्याचं गरजेचं आहे. म्हणून संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. परमार्थाची तातडी करा, लवकर करा. डॉक्टर सुद्धा भरभार्थ करतात. डॉक्टर आमच्या भक्तिपीठामध्ये 5 डॉक्टर, 5 PSI. किती? 5 डॉक्टर, 5 PSI, वेगवेगळ्या पदांवरती शास्त्रज्ञ वैज्ञानिक सुद्धा भक्तिपीठाला भेट त्यांनी दिलेली आहे. त्यांना कळालं, परंतु ज्याच्या घरी गंगा वाहते त्याला माहित नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून ती म्हण पडली, ज्याच्या दारी गंगा त्याच्या. आपण कितीही प्रयत्न केला, आपण सांगू शकतो, विनवू शकतो, त्याला समजावू शकतो, परंतु हे त्याला कळलं पाहिजे ज्याच्यासाठी मनुष्य झटतो. आज माझं भाग्य आहे की ज्यांच्या हातून शाळेत असताना मार खाल्ला ते आमचे वेंडाळे सर समोर बसलेले आहे. शाळेत असताना ज्यांच्या हातून मार खाल्ला, मस्ती करायचो म्हणून मार खाल्ला, परंतु त्यांना सुद्धा आज अभिमान वाटत असेल की माझा एक शिष्य आहे तो आज व्यासपीठावरती आहे. म्हणजे त्यावेळेचे शिक्षक हे होते, पण आताचे नाही नाही, माझ्या मुलाला मारायचं नाही. कोण होते सर? शिक्षक कोण होते? नाव सांग त्यांचं. गेले शिक्षक. आताच्या शिक्षकांना नाही. त्यावेळेचे 80ची बॅच, 94ची बॅच, जास्तीत जास्त 2000 पर्यंत तेव्हा शिक्षकांना मुभा होती, पण त्यानंतर नाही. मग त्यानंतर घडलेच नाही.
घडले तर सगळे बिघडले. मग तुकोबारांच्या भाषेमध्ये आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना, आम्ही बी बिघडलो तुम्ही बी बिघडा. तसं नाही, ते आम्ही भी घडलो तुम्ही भी घडाना. ते तसं पुढे असं झालं. संसार चांगला सुद्धा आहे, वाईट सुद्धा आहे, आणि या संसारातूनच भक्ती होत असते, संसारातूनच परमार्थ होत असतो. आता हे काय आम्ही कीर्तन केल्यानंतर हिमालयात जाणार नाही. कीर्तन केल्यानंतर आपापल्या घरी, प्रत्येकाच्या घरी मातीच्या चुली. मग कीर्तन का सुटत नाही? कोणीच सुटत नाही. व्यासपीठा त्याचा अधिकारी जरी असला तरी तो सुटत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कोणी कोणाच्या हातून सुटत नाही. कोणाच्या हातून? तुमच्या हातून. बसलेल्या माय माऊल्या आहे ना, त्यांच्या हातून कोणीही सुटू शकत नाही. म्हणून घरोघरी मातीच्या. कळलं असेल, सगळे ज्ञानी आहेत, कळलं. पण जो चुकतो, एखादा जर चुकला तर त्याला समजवा की असं नको करू, असं कर, असं नको करू, तसं कर. हे केल्याने हा फायदा होईल. आणि जर सगळेच चुकत असतील, जर सगळेच चुकत असतील तर त्या व्यक्तीने स्वतः अंतरात डोकावून पाहणे गरजेचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कळलं असेल. एखादा चुकला त्याला समजावू शकतो. एखादा चुकला, जर तुमच्या नजरेत सगळेच चुकत असतील तर त्या व्यक्तीने स्वतःच्या अंतरात जाऊन बघायचं की मीच चुकलेलो आहे. आपल्याला जग चुकलेलं दिसतंय. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकोबारायांना कळवाला आला, जगाचा कळवाला, की काय करावं या जगीसाठी, काय केलं म्हणजे हे नाम मार्गाला लागतील, भक्तीला लागतील. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवी ती परोपकारी. त्यांनी आपला देह कष्टवला. पण बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणूनिया. त्यांच्यासाठी संसाराच्या नावे घालोनिया शून्य, वाढत हा पुण्य धर्म केला. तरी सुद्धा तुकोबारायांच्या याला आले नाही वैकुंठ प्राप्त. जेव्हा तुकोबाराय वैकुंठ गमन केलं त्याच्या अगोदर इतके वर्ष माझ्या बरोबर होते टाळकरी सगळे, एवढे कीर्तनं ऐकली, एवढ्या परमार्थात बुडाले, तरी मी सांगतो देव आले घ्यायला. देव गरुडावरती बसून मला घ्यायला आले. सगळ्यांना सांगितलं, टाळकऱ्यांना सांगितलं, एकेकाच्या घरी गेले. अरे बाबा चल, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर घुसोनी. तरी सुद्धा टाळकरी म्हणते नाही बाबा, आम्ही नंतर येऊ, नंतर येऊ. त्यावेळेस त्यांना वेड्यात काढलं. लोहगावच्या लोकांनी, देहूगावच्या लोकांनी तुकोबारायांना वेड्यात काढलं. कोणी आलं नाही, धर्मपत्नी सुद्धा आली नाही. म्हणून तुकोबारायांनी म्हटलं, मनात अंतरंगात गेले तुकोबाराय, अंतरंगात गेले आणि तिथून भगवंताला धावा केला. शोधिताची नये म्हणून ओळखतो पाय. विठ्ठल 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 विठ्ठल. कोणीच ऐकत नाही म्हणून तुकोबाराय आपल्या अंतरंगात गेले. अंतरंगात गेल्यानंतर त्यांनी पूर्ण लक्ष केंद्रित केलं की असं का घडतंय. इतके वर्ष माझ्याबरोबर होते पण माझं ऐकत नाही. मी सांगतो देव घरी आला पाहुणा म्हणून, आणि तो घ्यायला आलाय. तो फक्त मला एकट्याला घ्यायला आला होता, परंतु मी देवाला विनंती केली की इतके वर्ष माझ्याबरोबर परमार्थाला आहे, इतके वर्ष कीर्तनाला आले, माझे टाळ घेतले, नाम घेतलं, गजर केला, भजन केलं, वारीला आले, आणि त्यांना मी माझ्याबरोबर घेऊ इच्छितो. तुम्ही थोडे थांबा. तुकोबारायांच्या घरी देव थांबले. आपल्याला पटणार नाही, तुकोबारायांच्या घरी देव थांबले. तुकोबारा लोहगावला गेले, देहूगावला गेले, घरोघरी गेले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर पुसोनी. लोक म्हटले देव न लगे, देव न लगे. साठवणीचे रुतले जागे. संसारामध्ये इतके अडकले होते की त्याच्यातून ते बाहेरच पडू शकले नाही. तुकोबारा म्हटले अरे बाबा देव म्हणला की काय, देवाचा भाव उडाला की काय. अरे ठीक आहे, मी देव उधारा आणलाय, आता तरी चल. पण नाही, स्वतःची धर्मपत्नी सुद्धा आली नाही. म्हणून ते अंतरंगात गेले आणि देवाला धावा केला आणि विचारमग्न केले झाले स्वतः तुकोबाराय. आणि तेव्हा त्यांच्या मुखातून आलं की शोधिताची नये म्हणून ओळखतो पाय. अरे ह्या जनासाठी मी काय नाही केलं, परंतु देवा मला असं वाटतं की मी नापास झालो.
यांना दुःखातून बाहेर काढण्यासाठी मी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नामध्ये मी नापास झालो. म्हणून देवा आता काय कर, शोधिताची नये म्हणून ओळखतो पाय. आता दिसो नये जना, आता दिसो नये जना, आता देतो नय जना, आता देतो नय जना. ऐसे करी नारायणा, ऐसे करे नारायणा. आता दिसो नये जना, आता दिसो नये जना. आता देतो नय जना, आता देतो नय जना. मग काही नाही. मी याच्यानंतर आता दिसू नये जना, ऐसे करी नारायणा. परत मन गेले ठाईच मुरून. आणि पुढे विसरला तुका, बोलो चालो झाला मुका. आता नाही, आता भरपूर झालं. आता याच्या पुढे यांच्याशी बोलणंही नको, यांच्याकडे जाणंही नको, बोलण्याची नाही. एका देवाविण काही. आणि त्यांनी जो आयुष्यभर अट्टहास केला तो अट्टहास फळाला आला ना. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. म्हणजे देव साक्षात भगवंत पांडुरंगाच्या घरी. आणि जो अट्टहास केला तो अट्टहास पूर्ण झाला. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, साठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा देश गोडवा, शेवटचा देश गोडवा. आता निश्चितेने पावलो विसावा, आता निश्चितेने पावलो विसावा. शेवटचा देश गोडवा, शेवटचा देश गोडवा. आता निश्चितेने पावलो विसावा, आता निश्चितेने पावलो विसावा. वेळ अवस्था माणसाला बदलून टाकत असते, परिस्थिती माणसाला बदलवते. पश्चातापाने जो परमार्थामध्ये येतो तो परमार्थामध्ये मुक्त झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. कशाने? पश्चातापाने. आपण केलेल्या कर्माचा जर पश्चाताप झाला आणि पश्चातापानंतर तो सत्संगाकडे वळला, परमार्थाकडे वळला. परमार्थ 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 म्हणजे काय? तर परिवर्तन. साधं सोपं आहे हो. परमार्थ अगदी सोपं आहे, भाषा कठीण आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. परमार्थ म्हणजे परिवर्तन. जास्त खोलात जायचं नाही. खोलात जाण्यासाठी भरपूर विषय आहे. गीता आहे, वेद आहे, शास्त्र आहे, पुराण आहे, भरपूर आहे. तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं तिथे जाऊ शकता, ते ज्ञान घेऊ शकता. परंतु साधा सोपा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. साधं सोपं आहे की नाही? परंतु पटत नाही मनाला, बुद्धीला पटत नाही. का पटत नाही? त्याची कारणं भरपूर आहे. कारण की सांगणाऱ्यापेक्षा आपल्याकडे ज्ञान जास्त असेल तर पटणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. जर BA झालेला माणूस
डॉक्टरला शिकवतो, मग डॉक्टरला पटेल का ते? नाही पटेल. सद्गुरूच्या गादीवरती आहे आणि शिष्य त्याला सांगतो, सद्गुरूंना पटेल का ते? नाही पटेल. आज ज्ञानाने आपण एकमेकांना पाहतो. ज्ञान श्रेष्ठ आहे, पण ज्ञान जरी श्रेष्ठ असलं विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञान जरी श्रेष्ठ असलं तरी ज्ञान सांगणाऱ्याला अधिकार पाहिजे. अधिकाराची जागा नसेल तेथून ज्ञानियांपर्यंत किंवा ज्ञान ग्रहण करणाऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. व्यासपीठ जे उभा आहे आज मी ज्याच्यावरती, ही नारदाची गादी आहे. नारदाची गादी ही कोणालाही प्राप्त होत नाही. ही ज्याला प्राप्त झाली तो अधिकारी आहे. मग अधिकाऱ्याने सुद्धा नम्र व्हावं. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. आणि जो नम्र होतो त्याच्या मुखातून जे ज्ञान प्राप्त होतो ते श्रोत्यांच्या कंठापर्यंत हृदयापर्यंत जाऊन पोहोचतं. अज्ञानापासून अहंकार नाहीसा होत असतो. अज्ञान घालवण्याचं कार्य हे ज्ञान करत असतं. ज्याला ज्ञान प्राप्त होते त्याचं अज्ञान जातं. आणि ज्ञान कोणाकडून प्राप्त करून घ्यायचं याची बुद्धी जर प्रत्येकाला आली तर तो प्रत्येक व्यक्ती मुक्तीपर्यंत पोहोचू शकतो. विठ्ठल म्हणून तुकोबाराय सुद्धा एके ठिकाणी म्हणतात, ज्ञान सगळीकडे आहे, चराचरामध्ये ज्ञान भरलेलं आहे, परंतु उघड्या बाजारी कथा न आवडे पंढरीनाथा. कुठे? उघड्या बाजारी कथा न आवडे पंढरीनाथा. आता तुम्ही मन लावून अगदी मन एकाग्र करून माझं ऐकत आहात. मी बोलतोय ते ऐकत आहात, परंतु 11:30 झाले आणि मी जर बाहेर जाऊन तुम्हाला काही सांगितलं परमार्थाबद्दल तर तुम्हाला ते पटणार नाही. पटणार नाही तर तुम्ही मला तर म्हणणार हो ठीक आहे महाराज, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, चालेल चालेल, करू 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 करू. का? त्याचं कारण काय आहे? उघड्या बाजारी कथा न आवडे पंढरी. अरे पंढरीनाथालाच उघड्या बाजारी कथाला आवडत नाही, मग आपल्यासारख्यांचं काय? आपल्याला पण नाही आवडत, कोणालाच आवडत नाही. मग जिथे हरिकथा चालते तिथेच भगवंत असतो. तिथेच भगवंत असल्या कारणाने श्रोत्यांवरती तो परिणाम होतो. असण्याचा त्या शक्तीचा परिणाम श्रोत्यांवरती होत असतो. म्हणून मन एकाग्र होतं. म्हणून आपण मंदिरातच का जातो? घरात मन का लागत नाही? मंदिरातच का लागतं? कारण की मंदिरामध्ये सर्व लहान थोर याती भली वरिष्ठ कनिष्ठ ज्येष्ठ सर्व मंदिरामध्ये येत असतात. आपापल्या परीने ते भक्ती करत असतात, देवाचं दर्शन घेत असतात. आणि त्या दर्शनाने तुमच्यामुळे, तुम्हा भक्तांमुळे त्या मूर्तीमध्ये चैतन्य येत असतं. चैतन्य आल्यानंतर साक्षात भगवंत तिथे विराजमान होतो. आणि विराजमान झाल्यानंतर भक्तीपीठामध्ये म्हणा, मंदिरामध्ये म्हणा, शांतता का असते? तर त्याचं कारण हे आहे, तुमच्यामुळे. तेच चिंतन आपण घरात करू शकत नाही. आता तो घरोघरी कीर्तन आहे, घरोघरी कीर्तन आहे. बटन दाबलं की कीर्तन, बटन दाबलं की भागवत कथा, बटन दाबलं की रामायण, बटन दाबलं की महाभारत. पण कसं? एका हातात चहा बिस्किट, कीर्तन चालू, जेवताना कीर्तन चालू, भैरवी चालू आहे. याचा पाय खिडकीवर आहे श्रोत्याचा. श्रोत्याचा पाय कुठे आहे? खिडकीवर. तिकडे चालू आहे जय हरी विठ्ठल. कुठे? टीव्ही मध्ये आहे कीर्तन. ते बाबा सांगताय आणि मध्ये भजन आलं की ही ताई जाते आतमध्ये चहा करून आणते. अजून भजन चालू आहे, विठ्ठल 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 विठ्ठल. सून सासूला सांगते की बाबा बोलायला आले की मला आतून आवाज द्या. कुठून? किचन मधून. बाबा कुठे बसले? टीव्ही मध्ये. बाबा टीव्ही मध्ये आहेत, ते प्रवचन सांगताय आणि मध्ये भजन येतं की नाही? विठ्ठल 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 भजन येतं. मग विठ्ठल भजन तो कोणतरी गातो. गाताना यांचा काही तो विषयच नाही. भरपूर लोकांचा गाण्याचा काही विषय नसतो, गाण्याचा आणि त्याचा काही संबंध
नाही, भजन चालू असेल त्याचा संबंध नाही. काही श्रोते असे असतात की त्याला बोलण्याकडे लक्ष नाही. बोलणं काही पण म्हणू द्या, महाराज काही पण म्हणू द्या, वेद सांगा, शास्त्र सांगा, पुराण सांगा, आम्हाला काही घेणं देणं नाही. जोपर्यंत गायक चाल घेत नाही तोपर्यंत आमचं मन लागत नाही. श्रोते तसे आहे, श्रोत्यांप्रमाणे आहे. मग कीर्तनामध्ये सर्व काही आहे. कथा आहे, पुराण आहे, शास्त्र आहे, शास्त्रांच्या आधार आहे, संप्रदायाचा आधार आहे, संतांची वचनं आहे. थोडंसं तुमचं दुर्लक्ष जे झालेलं आहे त्याला परत लक्ष केंद्रित करण्यासाठी विनोद आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सर्व काही आहे आपल्याकडे, सर्व काही वाढून भेटलेलं आहे. आपल्याला आयतं आहे. शास्त्राने आपल्याला सर्व काही आयतं दिलंय. आपण त्याच्याकडे किती पावलं टाकतो याच्यावरती अवलंबून आहे. शेवितो आरस वाटितो आणि काय देवितो आरस वाटितो आणि काय, देवितो आरस वाटितो आणि काय यारे होऊ नका राडवरी, यारे होऊ नका राडवरी, यारे होऊ नका राडवरी. संतांनी हा रस एकटा चाखायला नाही सांगितलाय, वाटायला सांगितलेलं आहे. आज हरिभक्तपरायण वैकुंठवासी जाऊबाई आई यांच्या निमित्ताने आपण एकत्र आलो. यांच्या निमित्ताने ज्ञानदेव दादा, निवृत्ती दादा, सोपान दादा, मुक्ताई, लताई, रेखाताई आणि सर्व नातवंड यांच्या निमित्ताने आपण सगळ्यांचा मेळ जमलेला आहे. आणि आई आज आनंदाने मृत्यू लोकातून त्यांचा मार्ग मोकळा होणार आहे. 13वा दिवस आहे, आज मार्ग मोकळा होणार आहे. आई इथं सूक्ष्म रूपाने आहे आणि आई आपल्या सर्वांवरती म्हणजेच पाटील कुटुंबियावरती आशीर्वादाची भरभराट आशीर्वाद देऊन जातील. आणि याच्या पुढे आनंद याच्यासाठी केला होता आट्टा, असं शेवटचा दिस गोड व्हावा. माझ्या मुलांनी, नातवंडांनी हा अध्यात्म कार्यक्रम घडून आणला. इथेच आई मुक्त झाल्या. विठ्ठल 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 विठ्ठल. कीर्तन भक्ती साधी समजू नका, नाम भक्ती साधी समजू नका. अहो, कीर्तन भक्ती इतकी श्रेष्ठ भक्ती आहे, श्रवण भक्ती इतकी श्रेष्ठ भक्ती आहे की काय विचारू. कीर्तन सांगा, देवाला सुद्धा नाचवायला लावणारं कीर्तन आहे. नामदेव कीर्तन करी, नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. इतकी कीर्तनात शक्ती आहे. नुसती कीर्तनात शक्ती नाहीये. नामदेवाच्या हातून दूध प्याला, फिरवले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. कीर्तन कीर्तन काय कीर्तन, कीर्तनकार पण भरपूर, श्रोते पण भरपूर. काय आज काय झालंय, कीर्तनकार भरपूर, टाळकरी भरपूर, गायक भरपूर, सर्व काही भरपूर, पण आत काही नाही. नाम नाही, जिव्हाळा नाही, प्रेम नाही. पाकिट भेटलं संपलं, पाकिट भेटलं संपलं. आळंदी संस्थान आहे, पंढरपूर संस्थान आहे. शिकवणाऱ्याला पगार नाही, शिकणाऱ्याला फी नाही. तसं परमानंद भक्तीपीठ आहे, शिकणाऱ्याला फी नाही आणि आमच्या सगळ्यांना पगार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. संस्थेचं कार्य वर का जातं, हे कारण. शिकवतो म्हणजे सद्गुरू पगार घेत नाही आणि शिष्याला फी नाही. किती सोपं आहे, सोपं आहे ना. मग तुम्ही म्हणणं चालतं कसं. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन सुनोय. तुम्हाला वाटतं हे आपल्यामुळे चाललं, हे आपल्यामुळे चाललं नाही हो. आपल्यामुळे काहीच चालत नाही. सगळी देवाची सत्ता आहे. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. मग खोलात जा, खोलात गेलं चालतं कसं. अहो, जे दानशूर आहेत, जे दान करतात, धर्म करतात, त्यांच्यावरती संस्थान चालू आहे. मग ते दान देतात ना, ते दान कशासाठी देतात. इथं मूल्य घडले पाहिजे, भंडारे झाले पाहिजे, सगळ्यांनी वाढून भांड्यामध्ये नेलं पाहिजे, नाही ना.
भंडारा होत नाही तोपर्यंत त्यांचे डबे असतात खिशात. वांग्याची भाजी किती जरी असली तरी ती तांब्यातून घरी जाईल म्हणजे नाही जात, सुटत नाही. घरी म्हाताऱ्याला दात नाही परंतु 4 भाकरी घेऊन जाईल. विठ्ठल 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 विठ्ठल. खूप अनुभव भक्तिपटात सुद्धा आलेले आहे आणि आहे, खरंच आहे, खरंच आहे. आपला समाज श्रेष्ठ आहे, शिकलेला आहे, पण नेमकं ते भाजीवरती येऊन जातो. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याच्यातलं कळत नाही, पण आहे, खरं आहे, सत्य आहे. असो, पण तो आवडीचा विषय आहे त्यांचा. आवडीचा विषय असला की मनुष्य तसे कर्म करतो आणि नेतो म्हणजे. मग ह्याच्यातून मग दानशूर व्यक्ती दान देतात, त्याच्यावरती संस्थान चालतं. आणि हे संस्थान त्यांनी दान दिलं म्हणून चालेल याच्यावरती पण नसतं. जो विश्वस्त असतो तो खंबीर असतो. कोणी देव का नको देव, मी माझ्या कमवलेल्यातून खर्च करेल आणि हे संस्थान पुढे नेईल अशी त्याची अट्टास असतो, त्याचा ध्येय असतो. हे घडवण्यासाठी तसं तुकोबारायांनी आपल्याला या दुःखात बुडवलेल्या लोकांना बाहेर आणण्यासाठी खूप प्रयत्न केले, अट्टास केला, परंतु त्यांचा गोड शेवट झाला. म्हणून ते दुसऱ्या चरणात म्हणतात, आता निश्चिंतीने कसं पावलो विसावा, खुंटलिया धावा तृष्णेचिया. देव घरी आले ना. आता देव घरी, ज्याच्यासाठी आपण खटाटोप केला तोच देव गरुडावरती बसून आपल्या घरी जर पाण्यातून बनवलेल्या कण्या खातो आहे आणि तो आपल्या घरी विराजमान आहे, अंतरंगात बसलेला आहे, ठसलेला आहे, मग आता कुठे बघायची गरज आहे? आता निश्चिंतीने, आता काही नाही, कोण नाही, भाऊ नाही, बहीण नाही, बाप नाही, माय नाही, कोण नाही, कोणीच नाही. आता फक्त मी आणि तू, जीव आणि शिव. आता भेट झाली जीवाची आणि शिवाची. मरायच्या आधी जीवाची आणि शिवाची भेट झाली तुकोबारायांची. म्हणून आता निश्चिंतीने पावलो विसावा. परंतु तुकोबाराय संत होते, त्यांनी साध्या भाषेत सांगितलं बाबा. त्यांनी तर आपलं सांगितलं की आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाचे. वैकुंठवासी आलो याचे कारणाचे. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाचे. आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाचे. बोलिले जे ऋषी सातबावे वरदाया, सातबावे वरदाया. दारू संतांचे मार्ग आडे राणे भरले जग. दारू संतांचे मार्ग आडे राणे भरले जग. त्या पत्ता सांगतात आपला, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भाव वर्गाया, झाडू संतांचे मार्ग. आड रानामध्ये आपल्या खितपत पडलेल्या लोक, आड राणी भरले जग. उच्चिष्टाचा भाग शेष उरले ते सेवू. हे सेवन करू, तुम्हालाही देऊ, त्याच्यासाठी आम्ही आलोय. आम्ही तर आधीच मुक्त आहोत, आम्हाला मुक्त होण्यासाठी नाही बाबा. हो, देवाने अवतार घेतले तेव्हा आम्ही त्याच्याबरोबर आहे. जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. आतापर्यंत जितके अवतार झाले तितक्या वेळी तुकोबारा त्यांच्या बरोबर होते. मग आता काय त्यांना मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर काय सांगायची गोष्ट आहे? त्यांना करायची गोष्ट आहे. पण आपल्या हितासाठी ते आले. आम्ही वैकुंठवासी. आणि त्यांनी आल्यानंतर त्यांच्या जन्मामध्ये जे प्राप्त करून घेतलं, आता निश्चिंतीने पावलो विसावा. खुंटलिया धावा तृष्णेची वासना नाही, काही नाही, कशामध्येच काय त्यांचं मन काही रमलं नाही. आणि शेवटी सदेह वैकुंठाला घेऊन गेले भगवंत त्यांना. आतापर्यंत सदेह वैकुंठाला जाणारे फक्त तुकोबाराय आहे. गोदावरीमध्ये उतरले आणि गुप्त झाले एकनाथ बाबा. माऊली आजही संजीवन समाधीमध्ये आहे. नामदेव महाराज फक्त म्हटले, देवा आता माझी वेळ झाली, मला घेऊन चला. जसे बोलले तशी पृथ्वी माता दुभंगली आणि नामदेव महाराजांनी तिथे उडी टाकली. तिथून कुठे? पंढरपूरच्या पायाजवळ. निळोबाराय श्रेष्ठ निष्ठावंत. निळोबारायांनी
तुकोबाचा धावा केला आणि त्यांचं इतकं पुण्य फळाला आलं, भगवंत त्यांच्या भेटीला. मग निळोबराय म्हणतात, येथे तुझं लागी बोलाविले कोणी, तुकयाचा धावा करत असते. निळोबाराय इतके श्रेष्ठ, तुकोबारायांकडूनच त्यांना अनुग्रह घ्यायचा होता म्हणून ते तुकोबारायांचे धावा करत होते. त्यांना भगवंत आले, अरे बाबा मी साक्षात तुझ्या समोर उभा आहे. ते म्हणे तुला इथं बोलवलं कोणी, तू परत जा, आम्हाला तुकोबारायांकडनं तुकोबारायांनाच भेटायचंय. येथे तुझं लागे बोलाविले कोणी, तुका याचा धावा करीत असे. संतांची वचनं, संतांचे अभंग असेच नाही, भगवंताची वाणी संतांच्या मुखातून वदवून घेतली, ते आहे अभंग. विठ्ठल 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 हो. म्हणून तुकोबारायांना सुद्धा, तुकोबारायांचा जन्म, तुकोबारायांचं चरित्र आपण पाहिलं तर त्यांचं लहानपण खूप आनंदात गेलं, खेळामध्ये गेलं, सगळं काही, सर्व संपत्ती त्यांच्याजवळ होती. वडील विश्वंभर बाबा सगळं काही होतं त्यांच्याकडे. आणि ज्यानंतर दुष्काळ पडला, आपत्ती आली, आपत्तीमध्ये पत्नी मेली, मुलगा मेला, सगळीकडे सर्व काही संपायला आलं, त्यावेळेस तुकोबारायांनी आपल्या सर्व दान करून टाकलं. दान केल्यानंतर आपत्तीमध्ये काही संपत्ती कामाला आली नाही म्हणून त्यांना वैराग्य प्राप्त झालं. वैराग्य प्राप्त झाल्यानंतर ते भामनाथ डोंगरावरती गेले, भंडारा डोंगरावरती गेले, तिथे एकाग्र केलं, मन चिंतन केलं. तिथे त्यांना वैराग्य प्राप्त झालं आणि अचानक त्यांच्या मनामध्ये म्हटलं, त्यांना स्वतःच कौतुक वाटायला लागलं. स्वतःच त्यांना कौतुक वाटायला लागलं की इतके जन्म मी काय केलं आणि आता मला भगवंतांनी काय कसं काय करून दिलं. माझी अवस्था बदलली, माझी परिस्थिती, सर्व काही साधनं होती तेव्हा तुझ्यात मन रमलं नाही, सगळे साधनं होती तेव्हा तुझ्यात मन रमलं नाही आणि सगळी संपत्ती निघून गेली, साधनं निघून गेले, पोरंबाळं गेली, पत्नी गेली, सगळं गेलं, मला एकटं केलं आणि एकटं केल्यानंतर आता मला तुझ्या नामामध्ये गोडी यायला लागली. मग त्या तुकोबारांना आपलंच गोड वाटायला लागलं. ते नामातलं नाम मंगळ, हे मंगळ नाम माझ्या मुखामध्ये आलं, याचंच तुकोबारांना कौतुक वाटलं. अभंगाच्या तिसऱ्या चरणात कवा तुका वाटे झाले यावे चाले, कवा तुका वाटे झाले यावे चाले, तुका वाटे झाले यावे चाले, कवा तुका वाटे झाले यावे चाले, नाम मंगळाचे वेले गुणे, नाम मंगळाचे वेले गुणे, नाम मंगळाचे वेले गुणे, नाम मंगळाचे आगाने चिंतिले, नाम मंगळाचे तेने गुणे, तेने गुणे. कौतुक वाटलं, आपल्याला सुद्धा आपल्या जीवनाचं कौतुक वाटलं पाहिजे. कौतुक वाटणं गरजेचं आहे. परिस्थिती कशी असो, कौतुक वाटलं म्हणजे आपण स्वतःला आनंदी असं समजायला पाहिजे. आनंदी आहे, देवाने ठेवलंय. आयुष्य जितकं असेल तितकं करायचं आहे, पण आनंदी राहायचं आहे. मग आनंदी राहण्यासाठी मनुष्य भरपूर प्रयत्न करतो. 1.5 लाखाच्या गादीमध्ये झोपतो, परंतु दुखणं काय बरं होत नाही. किती 1.5 लाखाची गादी, त्याच्यामध्ये झोपतो तरी पाठीचं दुखणं काही जात नाही, मणक्याचं दुखणं काही जात नाही. 50-50 हजाराची इंजेक्शन घेतो, परंतु दुखणं काही जात नाही. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे. मान्य आहे, पैसा आहे, पैशाची चीज आपल्यासाठी नाही तर मग कोणासाठी खर्च झाला पाहिजे. खर्च झाला पाहिजे आणि खर्च करण्यासाठीच कमवलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठाल विठाल, पण कुठेही खर्च करणे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे. समाधान पाहिजे, पण समाधान मिळत नाही. अहो 80 वर्ष होऊन जातं तरी सुद्धा समाधान काही प्राप्त होत. संसारातून सुना पण आल्या, 4 सुना
सगळं काही आहे, सर्वांचं एकदम मस्त चालू आहे, परंतु 4 सुना आल्यानंतर सुद्धा सुखी नाही. मग आता काय करायचं? मग आता भजन कीर्तन प्रवचन ते पण होऊ देत नाही भगवंत. काशीची इच्छा केली, मुलांनी आईला काशीला पाठवलं इच्छा म्हणून, की ही काशीला गेली तर परत येणार नाही म्हणून पाठवलं. मुलांनी मस्त तिकीट वगैरे करून दिलं, एसीचं पाठवलं यात्रेबरोबर. परंतु आजी ठणठणीत होऊन परत आली. आजी ठणठणीत होऊन परत आली, वेळ नाही आली. तुम्ही वेळ जमवण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळ काही आले नाही, काळ आला नाही, ठिकाण मान्य नाही. ठिकाण मान्य नाही, मग आजी काही गेली नाही. मग भरपूर ठिकाणी असं आहे, एक सून आहे तरी आनंद नाही. आता तर नवीन चालू आहे ना काहीतरी, काय तर सासू सासरे नको म्हणून असं ते नवीन आहे आता बाबा. सासू सासरे नको, बहीण असली तर लग्न झालेली असेल, काय लांब असेल तर ठीक आहे, भरपूर आहे. सासूला वाटतं, सुनेला वाटतं, सगळ्यांना वाटतं. परंतु शोकांतिका अशी झाली आजकाल, वृद्धाश्रमामध्ये व्याही दोघी व्याहीन म्हणजे मुलाची आई आणि मुलीची आई वृद्धाश्रमामध्ये भेटली एकमेकांसमोर. कोण? मुलीची आई आणि मुलाची आई वृद्धाश्रमामध्ये भेटली. दोघं एकमेकांसमोर, दोघं एकमेकांना बघून लाजल्या आणि आपल्या दोघींमध्ये कोण दोषी याचा विचार करू लागले. विचार करण्याची गरज आहे बाबा. वृद्धाश्रमामध्ये दोघी, मुलीची आई सुद्धा आणि मुलाची आई सुद्धा. मग संस्कार कुठे कमी पडले? दोघीकडे. दोघींनी सुद्धा डोक्याला हात मारला, बाबा मुला आपण पण इथेच. आज खरं नाही. पहिलं लग्न, दुसरं, तिसरं, चौथं आणि 5व्याला त्या काय म्हणतात त्या गावाला जिथे लग्न मोडतात जोडतात ते काय म्हणतात? भोर पंचायत. भोर पंचायत मध्ये ती आता एक मुलगी 5व्या लग्नासाठी गेली. त्यांना सांगते मला आता 5वं लग्न करायचंय. विठ्ठल 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 विठ्ठल. लोकांची काय काही खरं नाही. ज्याने लग्न करायचं सांगूच नाही की लग्न करायचंय, नातेवाईकात मामा नाही, काका नाही, चुलता नाही, सांगूच नाही. मुलीला मुलगा पसंत आहे, मुलाला मुलगी पसंत आहे, सांगायचं, करून टाकायचं आणि त्यांचे मन भेटले महत्वाचं आहे, बाकी सगळं गेलं. अहो आता आई सुद्धा त्याच्यामध्ये मिसळलेली, मामा मिसळलेला आहे. 5वं लग्न, ती लग्न करून जाते आणि तिथे सासू सासऱ्यांना मारण्याचा प्रयत्न करते. हे तिथे तिचा 3रा नवरा जो असतो ते रेकॉर्डिंग करतो. विठ्ठल विठ्ठल. असं घडलेलं आहे, आता घडलेलं आहे, खरी घटना आहे, रेकॉर्डिंग आहे. आई सांगते मुलीला, सासू सासऱ्याच्या याच्यामध्ये काहीतरी मिस करून दे. ते म्हणे मी वेळ पाहून करीन. रेकॉर्ड केलं 3ऱ्या नवऱ्याने आणि 3ऱ्या नवऱ्याने रेकॉर्ड केलं. जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याने पहिलं ठिकाण जे जुळलं होतं तिथे त्यांनी सांगितलं. म्हणे की तुम्ही आम्हाला सांगितलं असतं तर ते त्यांची भेट झाली, त्याच्यात कळलं. हे कळलं तर तो 4था होता, त्या 4थ्याला पण कळलं. ते म्हणे की आणि ह्या मुलीच्या आईने केस केलेली आहे. आता 4घांनी असं ठरवलं की आता कोणतीच केस मागे होणार नाही. आता जोपर्यंत हे आई, मुलगी आणि मामा जेलमध्ये जात नाही तोपर्यंत केस मागे होत नाही. आपल्या गावाला घडतंय भुसावळमध्ये. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून कोणी कोणाचं नाही. जो कोणी असतील तर संत आपले आहेत, भगवंत आपला आहे. आज खऱ्या अर्थाने उपदेश काय कोणी करतं, कोणीही सांगेल, पण थोरती गळाली पाहिजे अहंता. उपदेश घेता सुख वाटते, आपल्याला सुख वाटते, मजा वाटते, मस्त वाटते, चांगलं वाटते. परंतु जोपर्यंत आचरणात येत नाही तोपर्यंत नाही.
एकाला किती समजवणार तुम्ही? 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा? पण तो लक्षच देत नाही. मग तो आपला सक्का रक्ताचा मुलगा जरी असला तरी त्याचा त्याग करावा, तुकोबाराय म्हणतात. ना आवडे जन धन माता पिता. कोण माता पिता? जे परमार्थाच्या आड येतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि त्या मायबापांना धन्यता दिली जे सत्वरूपी भगवंत रूपी गुणांचे गुण घेऊन जो मुलगा जन्माला येतो आणि आपल्या आई वडिलांचं सेवा करतो, आई वडिलांच्या सेवेत राहतो, त्या मुलांना धन्यता दिलेली आहे. आपुलिया इता जो असे जागता आपुलिया इता जो आपुलिया इता जो असे जागता आपुलिया इता जो असे जागता. धन्य माता पिता तयाची धन्य माता पिता तयाची या. धन्य माता पिता तयाची या. मायबापाला धन्यता दिली आहे तुकोबारांनी. जे अशा प्रकारची मुलं घडवतात त्या माता पित्यांना धन्यता. आणि हे कार्य जे मुलं करतात त्या मुलांना धन्यता. कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. आज आजींना खऱ्या अर्थाने हर्ष झाला, आनंदी झाल्या की आपल्या मुलांनी हे घडवून आणलं. अध्यात्म कीर्तन घडून आणलं, परमार्थात भजन कीर्तन सगळ्यांना बोलावलं. आणि बोलावल्यानंतर भोजन होईल म्हणजे भंडारा होईल, जेवण होईल, पित्र बसतील, बाकीच्यांना जेवण मिळेल म्हणजे दान होईल, अन्नदान होईल. ज्ञानदान झालं, नामदान झालं, अन्नदान झालं, तिघही दान झाले. हे घडवून आणलं कोणी? हरिभक्त परायण ज्ञानदेव पाटील यांनी घडवून आणलं. त्याला जोडीला त्यांचे भाऊ, त्यांच्या जोडीला त्यांच्या पत्न्या मंगलाताई असो, रुपालीताई असो, गायत्रीताई असो, सगळ्यांनी मिळून त्यांची नातवंड आणि या सर्वांनी मिळून हा खेळ जमवला. आज खऱ्या अर्थाने आपली जाऊआई हर्षित झाली, आनंदी झाली, मुक्त झाली. म्हणून तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती, तुका म्हणे मुक्ती. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. आता दिवस चारी हेडी मेडी. आता दिवस चारी, आता परत येणे नाही. मुक्त झाली. माहेरच मुक्ताई आहे नगर. आई मुक्ताई नगर. त्याप्रमाणेच मुक्त होण्यासाठी खटाटोप केला आणि शेवटचा दिवस गोड करून घेतला. याच्यासाठी होता. आपल्याला सुद्धा आपला शेवटचा दिवस गोड करायचा आहे, नाहीतर तिखट होईल. तिखट होणे म्हणजे काय? तर देवाला बोलवतो, घेऊन जा घेऊन जा घेऊन जा, पण देव काही नेत नाही. देव म्हणतो अजून भोगायचंय तुला, अजून 15-20 लाख रुपये खर्च होणार आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अजून असं जाऊ देणार नाही. अजून खर्च होतील. हा डॉक्टर, तो डॉक्टर, तो डॉक्टर, 4था 5वा 6वा सगळं खर्च होईल. जेवढं कमवलं तेवढं गमवत, तेवढं तू असा तुला सोडणार नाही. मग अशी आपली आता सध्याची अवस्था आहे. मग याच्यातून सुटायचं असेल तर नामस्मरण गरजेचं आहे. परमार्थ सत्संग गरजेचा आहे. आपल्या उच्च ज्ञानाच्या बुद्धीला पटणार नाही, पण तू सत्संग गरजेचा आहे. अध्यात्म आपल्याला अंतरंगात घेऊन जातं. शोध कितीही लागो, वेद पुराण शास्त्रामध्ये हे शोध आधीच लागलेले आहे. ते आता आपल्याला कळले. म्हणून आपण कुठे जायचं, कोणता मार्ग पत्करायचा हे आपल्यावरती अवलंबून आहे. आपली संतती कशी होईल हे आपल्यावरती आहे. आई बाप म्हणतात जा दादा माझ्या मुलाला कीर्तनाला घेऊन जा, दादा माझ्या मुलाला मृदुंगमणी बनव. काय आईने ते नातवाला, भावाच्या मुलाला घेऊन जा, याला घडवायचंय. ते कोण म्हणतो? भाऊ भावाकडे म्हणतो. पण जो म्हणतो
त्याला याच्यातला रस नाही. विठ्ठल विठ्ठल विठाल 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 विठाल. उपदेश करायला बरं वाटतं. भावाचा मुलगा आहे, किती दिवस नेणार त्याला क्लासला? भाऊ गावाला घेऊन जा, मृदुंगाला घेऊन जा, कीर्तनाला घेऊन जा. आणि हे दोघं कोण किट्टी पार्टीला, कोण पार्टीला, आणि नातवाला आजी सांभाळेल आणि त्याला कीर्तनकार बनवायचा आहे, त्याला मृदुंगमणी बनवायचा आहे. आणि हे दोघं किट्टी पार्टीला. विठ्ठल विठ्ठल विठाल विठाल विठाल. नाही नाही, घडवायचंय तुम्ही आपणच आपल्या मुलाला घडवू शकतो. की त्याचे गुणदोष आपल्याला माहिती. भावाच्या मुलाला काय माहिती, भावाला काय माहिती. भावाला जरी भाऊ जरी असला तरी भावाला काय माहिती याच्यात कोणता गुण आहे. मग आता ही परिस्थिती आहे. म्हणजे मग त्याच्यातून भांडणं होतात, द्वेष उत्पन्न होतात. मग भाऊ भावाचा नाही, बहीण भावाची नाही, सगळं काही खरं नाही. आपण स्वतःलाच आपण आपलंसं करायचं. माघार घ्यायला तयार नाही, कोणीच माघार घ्यायला तयार नाही. भांडण होतात बघतो आपण. माघार घ्यायला तयार नाही. अहो धचा म करतील आणि धचा ज्ञ करून टाकतील, पण माघार घ्यायला तयार नाही. सासू माघार घेत नाही, सून माघार घेत नाही. सासू म्हणते मी पहिली आली, सून म्हणते तू किती दिवस राहशील, तू किती दिवस राहशील. तो म्हणते तू गेल्यानंतर मीच. मग मी गेल्यानंतर आजा मेला पणजा मेला, बाप मशना नेला. आजा मेला पणजा मेला, बाप मशना नेला. की देख देख ना तू पंतू, तोही तैसा झाला. की देख देख ना तू पंतू, तोही तैसा झाला. उठा जागे वारे पाठी, भय आले मोठे. उठा जागे वारे पाठी, भय आले मोठे. की देख देख ना तू पंतू, तोही तैसा झाला. की देख देख ना तू पंतू, तोही तैसा झाला. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. आपल्यावरती सुद्धा हीच वेळ येणार आहे. वेळ चुकवायची असेल तर आतापासून भजनाला लागा. रामकृष्ण म्हणता प्राण जाय माझा, हेची कृपादान मागत असे. तुकोबाराने मागितलं, देवा असं नको. रामकृष्ण म्हणता प्राण जाय माझा, हेची कृपादान मागत असे. म्हणून तुम्ही रामाची गोडी धरा, भगवंताची नामाची गोडी धरा. आणि ही जोडीच तुम्हाला भगवंताच्या शेवटच्या श्वास म्हणजे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत भगवंतापर्यंत घेऊन जाईल. नाहीतर मग 84 लक्ष योनी फेरी, कोटी फेरा, मग काही नाही. जरा कर्ण मुळी सांगो आली गोष्टी, मृत्याची या भेटी जवळी आली. मृत्यू जवळ येत चाललाय. जरा म्हणजे म्हातारपण, कर्ण मुळी सांगो आली गोष्टी. कानावरती केस पांढरे होत चालले, दिसायला नाहीये, दिसत नाहीये. नाकाचा शेंडा दोघं डोळ्याने दिसत नाही. मग समजून जायचं की मृत्यू जवळ आलाय. काळ हिरट्या घालतोय, कानाने चांगलं असून सुद्धा ऐकू येत नाही. घिरट्या घालतोय, गुडघे तर आधीच गेलेले आहे. मग आता आपला काळ जवळ आलेला आहे. मग जरा कर्ण मुळी सांगो आली गोष्टी, मृत्याची या भेटी जवळी आली.
आता माझ्या मना होई सावधान, आता माझ्या मना होई सावधान. ओम पुण्याची जाण कार्यसिद्धी कार्यसिद्धी, आता माझ्या मना होई सावधान. सावधान, आता सावध व्हा, लवकर व्हा आणि लवकर संत समागमे धरावी, आवडी करावी तातडी परमार्थाची. परमार्थाला लाग. मग कधी सांगितलं 60च्या नंतर? नाही नाही नाही, काही कामाची. 60च्या नंतर म्हणता येत नाही, बसता येत नाही, उठता येत नाही, बोलता येत नाही, खाता येत नाही, खाल्लं तर जाता येत नाही, काही नाही 60च्या नंतर नाही. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, असं ज्ञानोबा तुकाराम म्हटलं की उडी पडते, डायरेक्ट उडी. ज्ञानोबा तुकाराम. आता उडी पडेल का? पण हे आधीपासून आहे, म्हणजे जवळजवळ 30-40 वर्ष झाली या सगळ्यांना. जे वयस्कर दिसत आहेत ते म्हणजे परमार्थार आहे. आता यांचं कसं आहे? नाही आम्हा जावे मरावे लागत, यांचं आता असं आहे जसं तुकोबरायांचं आहे. नाही आम्हा जावे मरावे लागत, असो अखंडित जैसे तैसे, असो अखंडित जैसे तैसे जैसे तैसे, नाही आम्हा जावे मरावे लागत. आता कुठे जायची गरज नाही. आता काळाने जरी आता जरी हाक मारले तरी ते हसत हसत जायला तयार आहे. हो की नाही? हो म्हणताय. हसत हसत जायला तयार आहे. नाही खरंच आहे, हसत हसत जायला तयार आहे. पण घरी गेल्यानंतर नातू दिसला तर वेळ आहे. आल्यानंतर नाही आम्हा जावे मरावे लागत. आणि तिकडे सोय रे धाय रे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे कोणी नाही. सख्या गोत्र बहिणी सुखाचे सांगाती, मोकलून देती अंत काळी. सख्या 2 बहिणी जवळजवळ बसलेल्या आहेत. सख्या गोत्र बहिणी सुखाचे सांगाती, मोकलून देती अंतकाळी. मग अंतकाळी आला की मोकलून देतात. बहीण नाही, भाऊ नाही, कोण नाही, कोण नाही. म्हणून एवढं सगळं झालं आणि आपल्याला हे जरी नाही कळलं तर मग काय? हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. हे जरी नाही कळलं, सरत शेवटी बा काळ वाजून नेईल. सरत शेवटी बा, सरत शेवटी बा काळ वाजून नेईल. सरत शेवटी बा. एका जनार्दने आमचे काय बा जाईल, एका जनार्दने आमचं काय बा जाईल. एका जनार्दने आमचे काय बा जाईल, एका जनार्दने आमचं काय बा जाईल. पिंगळा माद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा माद्वारी, पिंगळा माद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा माद्वारी. वासुदेव येतो की नाही? सकाळी सकाळी येतो. मग ते म्हणतात नरदेहर दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तयामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तसा त्यावेळी पिंगळा आहे, गावोगावात पिंगळा. मग पिंगळा आपल्याला समजावून सांगतो हे जरी नाही कळलं. इतक्या सोप्या भाषेत सांगितलं ना तुकोबारायांनी. हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल. ते जरी नाही कळलं मग सरत शेवटी बा कळो येईल अंतकाळी. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा. मग नाथबाबा म्हण एका जनार्दनी आमचे
काय बजाईल पिंगळा 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 माद्वारी कोणी बोलतो देखा पिंगळा माद्वारी पिंगळा माद्वारी कोणी बोलतो देखा पिंगळा माद्वारी जनार्दनी आमचं काय बजाईल जनार्दनी आमचं काय बजाईल पिंगळा माद्वारी कोणी बोलतो देखा पिंगळा माद्वारी पिंगळा माद्वारी कोणी बोलतो देखा पिंगळा माद्वारी तुम्ही म्हणशान पोरणदार तुम्ही म्हणशान घरनदार तुम्ही म्हणशान घरनदार ते इथेच राहील सार मानव मेल्यावर याच गावाबाहेर घर मानव मेल्यावर याच गावाबाहेर घर घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे हात लावून नशिबाला मग शेवटी सर्व काही आहे बँकेत पैसा आहे पोस्टात पैसा आहे पेन्शन भरपूर हात लावून नशिबाला रडतो रे ढाई ढाई रे या संसारा पायी हे पिंगळा माद्वारी